नमस्कार मंडळी. आधीच्या भागांमध्ये आपण भगवद्गीतेचा 10वा अध्याय पूर्ण केला. अध्यायाचं नाव होतं विभूती योग. या अध्यायामध्ये एकूण 42 श्लोक होते. आज या अध्यायाचा सारांश आपण पाहूया. भगवद्गीतेचा 10वा अध्याय विभूती योग किंवा दैवी ऐश्वर हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या अनंत सर्वव्यापी आणि अद्भुत स्वरूपाची ओळख करून देणारा आहे, जिथे श्रीकृष्ण विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचे स्वरूप दाखवतात. जसे की सर्व प्राण्यांची उत्पत्ती, बुद्धी, ज्ञान, सामर्थ्य आणि सौंदर्य त्यांच्यापासूनच येते. यातून अर्जुनाला ईश्वराच्या असीम शक्तीची आणि त्याच्याच अस्तित्वाची जाणीव होते, ज्यामुळे तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि भक्तीने त्याची उपासना करतो. या अध्यायाचा मुख्य सारांश पुढीलप्रमाणे. ईश्वराचे स्वरूप. अर्जुन श्रीकृष्णाला परमब्रह्म, सनातन, सर्वव्यापी आणि पवित्र मानतो. श्रीकृष्ण सांगतात की तेच सर्व सृष्टीचे मूळ आहेत आणि त्यांच्यापासूनच सर्व काही निर्माण झाले आहे. मंडळी, ईश्वराचे ऐश्वर किंवा विभूती. श्रीकृष्ण विविध उदाहरणे देऊन आपली विभूती किंवा वैभव सांगतात. ते म्हणतात की जे लोक त्यांच्या भक्तीने आणि श्रद्धेने त्यांना भजतात त्यांना ते ज्ञान देतात, ज्यामुळे ते सर्व पापांपासून मुक्त होतात. ते सांगतात की ते सर्व प्राण्यांच्या बुद्धीमध्ये, ज्ञानामध्ये, असमूढतेमध्ये म्हणजेच मोहमुक्तता, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, सुख दुःख, जन्म मृत्यू, भय अभय, अहिंसा, समता, तप आणि दानामध्ये आहेत. ते प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणून सांगतात, जसे की नद्यांमध्ये गंगा, पर्वतांमध्ये हिमालय, वेदांमध्ये सामवेद, देवतांमध्ये इंद्र आणि सर्व इंद्रियांच्या ठायी मन म्हणून तेच आहेत. या सर्व विभूती फक्त त्यांच्या शक्तीचा एक छोटासा अंश आहे, असे ते स्पष्ट करतात. तर यातून जो काही मुख्य संदेश मिळतो आपल्याला मंडळी, तो असा आहे: ईश्वर विश्वाच्या प्रत्येक कणात आहे, फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे. मंडळी, श्रद्धा आणि भक्तीने ईश्वराचे ज्ञान प्राप्त करून मनुष्य सर्व बंधनातून मुक्त होऊ शकतो. ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात त्या सर्व ईश्वराच्याच वैभवाचा अंश आहेत. हा अध्याय अर्जुनाला ईश्वराच्या व्यापकतेची आणि त्याच्या सर्व व्यापकाची जाणीव करून देतो, ज्यामुळे त्याची श्रद्धा दृढ होते. मंडळी, हा होता भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाचा सारांश. पुढील भागापासून आपण 11वा अध्याय वाचणार आहोत. अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन आणि या अध्यायामध्ये एकूण 55 श्लोक आहेत. मंडळी, ओम नमो भगवते वासुदेवाय.